होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला, पण पुन्हा घरी परतलाच नाही. लग्नासाठी 17 कोटीचा पॅलेस बुक केला. पाहुण्यांसाठी 2 प्रायव्हेट विमानं देखील बुक केली. पण लग्न होण्या अगोदरच पुण्यामधील केतन अग्रवाल या 24 वर्षीय तरुणाबरोबर अशी घटना घडली, ज्याची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये चर्चा सुरू झाली आहे. केतनच्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस. वाढदिवसाला लोहगडावरती फिरायला गेले, परंतु लोहगडावरून केतन पुन्हा घरी परतलाच नाही. दोन्ही कुटुंबातील आनंदाचं वातावरण काही क्षणामध्येच दुःखात बदललं. एवढा मोठा श्रीमंत असलेल्या पुण्यातील केतन अग्रवाल बरोबर नेमकं लोहगडावरती काय घडलंय तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. कल्पना करा, तुमच्या घरामध्ये लग्नाची तयारी सुरू आहे, नातेवाईकांचे फोन सुरू आहेत, कपड्यांची खरेदी झाली, लग्नाच्या ठिकाणी बुकिंग झाली आणि साधीसुधी बुकिंग नाही, त्यामध्ये करोडो रुपये खर्च केले. जीवनामध्ये सर्वात आनंदाचा क्षण चालू आहे आणि त्याच वेळेस अचानक एक फोन येतो आणि त्या फोन नंतर सर्व काही बदलून जातं. घरामध्ये लग्नाची गाणी वाजणार होती, तिथे शोककळा पसरती. ही घटना आहे पुण्यातील उद्योजक 24 वर्षीय केतन अग्रवाल याची. केतन अग्रवाल हा पुण्यामधील एक प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील तरुण. त्याचे वडील विशाल अग्रवाल हे बांधकाम व्यावसायिक संबंधित असल्याचं सांगितलं जातंय. 24 वर्षे केतनचं शिक्षण परदेशामध्ये झालं. पोस्ट ग्रॅज्युएशन करून तो नुकताच भारतात परतला होता. कोणताही तरुण परदेशामध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करतात, पण केतन अग्रवालने वेगळा मार्ग निवडला. त्याने नोकरी न करता कुटुंबाचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील रिअल इस्टेट व्यवसायामध्ये तो संचालक म्हणून काम करू लागला. भविष्यासाठी मोठी स्वप्न होती, व्यवसाय वाढवायचा होता, नवीन प्रकल्प उभा करायचे होते आणि त्याचबरोबर वैयक्तिक आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा जवळ येत होता. ते म्हणजे केतन अग्रवालचं लग्न ठरलं. आता इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. कोणाच्या मनातही येऊ शकत नाही केतन बरोबर असं काही घडू शकतं. केतनचं लग्न ठरलं. दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण. लग्नासाठी मोठ्या प्रमाणावरती तयारी सुरू झाली. केतनच्या लग्नासाठी उदयपूरमधील एक मोठं आलिशान पॅलेस बुक करण्यात आलं. तब्बल 17 कोटी त्यासाठी खर्च करण्यात आले आणि याच दरम्यान दिवस आला तो ज्याने सर्वांना धक्का बसला. दिवस होता 19 जूनचा. त्या दिवशी केतनच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. वाढदिवस एक खास पद्धतीने साजरा करायचा म्हणून दोघांनी एक प्लॅन केला. गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा. त्यासाठी केतनने निवड केली लोणावळ्याजवळ असलेला लोहगड किल्ला. लोहगड कोणाला माहिती नाही, महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ल्यापैकी एक किल्ला आहे. वर्षभर हजारो पर्यटक आणि ट्रॅकर्स लोहगडावरती येतात. या गडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा हिरवाईने नटलेला दिसतो. ढग, वारा, डोंगर रांगा यामुळे वातावरण मोहक बनतं. 18 जूनच्या सकाळी केतन आणि त्याची होणारी पत्नी लोहगडावरती पोहोचले. त्या दिवशी केतन आणि केतनच्या होणाऱ्या पत्नीला कल्पनाही नव्हती हा प्रवास त्यांचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. दोघांनीही किल्ल्यावरती फेरफटका मारायला सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणी फोटो काढले. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार काही वेळाने केतन आणि त्याची होणारी पत्नी किल्ल्याच्या एका कडाजवळ पोहोचले. त्या भागामध्ये पर्यटक नेहमी फोटो काढण्यासाठी जातात, मात्र तो परिसर धोकादायक मानला जातो कारण की तिथे खोल दरी आहे. काही भागामध्ये संरक्षण म्हणून कठडे देखील नाहीत. त्याच वेळेस नेमकं घडलं काय हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे. केतन फोटो काढत होता. काही माध्यमांनी सांगितलं केतन सेल्फी काढत होता, तर काही ठिकाणी असे सांगितलं जातंय त्याची होणारी पत्नी केतनचे फोटो काढत होती. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, काही क्षणापूर्वी सर्व काही एकदम सुरळीत चालू होतं, पण अचानक सर्व काही बदललं. क्षणामध्येच केतनचा तोल गेला आणि तो दरीमध्ये कोसळला. घटनेचा वेग इतका जास्त होता की कोणाला काही समजण्या अगोदरच सर्व काही संपलं. केतनच्या होणाऱ्या पत्नीने आरडाओरडा केला. सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. पोलिसांना फोन करण्यात आला. मदतीचा संदेश मिळताच बचाव कार्य पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण त्या ठिकाणी एक मोठं आव्हान होतं. ज्या ठिकाणी केतन दरीमध्ये कोसळला होता ते ठिकाण खूप धोकादायक होतं. खोल दरी होती, खडकाळ उतार होता आणि पावसाच्या सुरुवातीला निर्माण झालेली निसर्डी परिस्थिती. तिथे उपस्थित असणाऱ्या अनेकांना वाटत होतं केतन नक्कीच वाचला असेल, पण बचाव कार्य सोपं नव्हतं. सर्वात प्रथम तर हे शोधणं गरजेचं होतं केतन नेमकं कुठे आहे. काही वेळाने ती माहिती मिळाली. रेस्क्यू टीमने दरीमध्ये खाली उतरायला सुरुवात केली. तब्बल 350 फूट खाली केतन कोसळला होता.
एवढ्या उंचीवरून खाली कोसळल्यानंतर काय होईल याची जाणीव प्रत्येकाला आली होती, पण बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये अपेक्षा होती कदाचित केतन वाचला असेल. रेस्क्यू टीमने अत्यंत काळजीपूर्वक खाली उतरायला सुरुवात केली. प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत होते. थोडी चूक अनेकांचा जीव धोक्यात घालू शकत होती. केतनला स्ट्रेचरवरती ठेवण्यात आलं. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं. नंतर तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार करण्याअगोदरच 24 वर्ष केतन अग्रवालला मृत घोषित केलं. पण इथूनच या घटनेने वेगळं वळण घेतलं, कारण की फक्त ही एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमी राहिली नव्हती. काही तासामध्येच न्यूज चॅनल, विविध सोशल मीडियावरती या घटनेची चर्चा सुरू झाली. एक उद्योगपती तरुण आणि त्याचा अचानक मृत्यू झाला. काही महिन्यावरती आलेलं लग्न, वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि नंतर घडलेला अपघात, या सर्व गोष्टीमुळे लोकांचं लक्ष या प्रकरणाकडे वळालं. पोलिसांनी या घटनेची नोंद अपघातामध्ये मृत्यू झालं म्हणून अशी केली, पण पोलिसांना प्रत्येक शक्यता तपासणं गरजेचं असतं. अपघात नेमकं कसं काय घडला, तो खाली कसं काय पडला, उपस्थित व्यक्तीची माहिती, मोबाईलमधील डाटा, फोटो, इतर पुरावे गोळा केले जातात. त्यानंतर ठरवलं जातं हा अपघात होता की दुसरं काही होतं. या घटनेने एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, नेमकं घडलं तरी काय. कारण की सुरुवातीला असं सांगितलं गेलं केतन अग्रवाल हा सेल्फी काढत होता आणि त्यामध्ये त्याचा तोल गेला. काही स्थानिकांनी जरा वेगळीच माहिती दिली. केतनचा मोबाईल त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या हातामध्ये होता आणि ती केतनचे फोटो काढत होती. या दोन वेगवेगळ्या चर्चामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले, पण अधिकृतपणे त्या ठिकाणी कोणती परिस्थिती होती हे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट होईल. स्थानिक ट्रॅकर्स आणि नेहमी गडावरती जाणाऱ्या लोकांनी यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला. त्यांनी सांगितलं ज्या भागामध्ये ही घटना घडली तो परिसर अत्यंत धोकादायक आहे. त्या ठिकाणी कोणतंही संरक्षण कठाडे नाहीत. पावसाच्या दिवसामध्ये गडावरील दगड निसरडे होतात. फोटो काढताना काही लोक न कळत धोकादायक ठिकाणी जातात. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा आला. केतन अग्रवालच्या घटनेनंतर पुन्हा हा प्रश्न उपस्थित झालाय. जर त्या ठिकाणी सुरक्षा असती, कठडे असते, तर कदाचित केतन बरोबर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती. हा केवळ एका तरुणाचा मृत्यू नव्हता, एका तरुणाची अपूर्ण राहिलेली स्वप्न होती. काही महिन्यावरती आलेलं लग्न होतं, नव्या जीवनाची सुरुवात करण्याची स्वप्न होती, पण सर्व काही क्षणामध्ये संपलं. आज बरीचशी लोक आजचा, उद्याचा किंवा 10 वर्षाचा विचार करतात. पुढे काय होणार आहे आपल्याबरोबर, आपण काय करायला हवं. याच ठिकाणी काही लोक असं म्हणून जातात, उद्याचा जास्त विचार करू नका, आजचा दिवस आनंदात जगा. उद्या कोणी पाहिलाय हे सांगता येत नाही. केतन अग्रवालचा अपघात नेमका कसा घडला हे पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईलच, पण या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय? केतनचा निर्णय गडावरती फिरायला जाणं योग्य होता की नाही? कमेंट करून नक्की सांगा.